मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंदकुंदार्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वन्दे शान्तिसागरम् वंदे सन्मति सागरम। पंच परमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज के, परम पूज्य अध्यात्म सरोवर के राजहंस आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज के, पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज के, पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्म सागर जी मुनि महाराज के, अहिंसा परमो धर्म की, आज के आनंद की, आचार्य पदारोहण शताब्दी वर्ष महामहोत्सव की, आगम चक्रवर्ती परम पूज्य निर्यापक श्रमण मुनि श्री विद्यासागर जी महाराज की। संस्कृत नीतिकारांनी एक सुभाषित सांगितला, नैर्घ्रंथ्यम ही तपोन्यत्तु संसारस्यैव साधनम। अर्थात या विश्वामध्ये, या धरती तलावरती निर्घ्रंतताच खरा मोक्ष मार्ग आहे, तेच खरं तप आहे. त्या निर्घ्रंतते व्यतिरिक्त अन्य जे काही साधना आहे, उपासना आहे, ती संसार भ्रमणाला, जन्म मृत्यूलाच कारण आहे. आणि म्हणून वीतराग सर्वज्ञ प्रभूंनी, 24 तीर्थंकर भगवंतांनी आपल्या दिव्यध्वनीच्या माध्यमातून विश्वातल्या संपूर्ण प्राणीमात्रांना संसाराच्या दुःखातून, जन्ममरणाच्या बंधनातून सुटू पाहणाऱ्या जीवांना त्यांच्या ध्येयाच्या साध्याच्या सिद्धीसाठी रत्नत्रयाचा पवित्र पथ दाखवला. परंतु अज्ञान आणि मिथ्यात्वाच्या दलदलीमध्ये फसलेले हे संसारी जीव, स्वतःच्याच आत्मस्वरूपापासून अपरिचित असणारे, रत्नत्रय रूप निधीपासून वंचित असणारे आणि अगाध अशा मुक्ती साम्राज्याचे पात्र बनण्याची योग्यता असताना देखील भवसमुद्रामध्ये दयनीय दीनहीन होऊन भिकाऱ्याप्रमाणे भरकटणारे हे सगळे प्राणी, अधर्मालाच धर्म मानून, धर्माला अधर्म मानून, सत्याला असत्य समजून आणि असत्याला जीवनाचं आभूषण मानून ह्या संसारामध्ये आपल्याच पायावरती आपणच कुऱ्हाड मारून घेत आहेत. कारण आमच्या जीवनामध्ये जे काही उत्थान पतन होतं, उन्नती अवनती होती, चांगली वाईट घटना घडते, ते सगळं आमच्याच चांगल्या वाईट कर्माचं फळ आहे. जो काल राजा होता तो आज रंक दिसतो, जो आज कोणाच्या तरी शेतामध्ये मजुरी करतो आहे तो विश्वाला उद्या धाक दाखवतो. ही कर्मसिद्धांताची एक विचित्रता आहे. केलेल्या कर्माचं हे वैचित्र्य आहे. आणि या वैचित्र्य पूर्ण कर्मलीलेनं भरलेल्या आणि दुःखानं भारलेल्या संसार जगतामध्ये, ह्या प्राणी जगतामध्ये संपूर्ण जीवांच्यावरती दया, करुणा आणि अहिंसेच्या माध्यमातून सगळ्यांनाच हिताचा मार्ग दाखवणारे म्हणजे आप्त आगम आणि गुरु. पण त्या आप्त आगम गुरूंच्या अनादी अनिधन अशा श्रमण संस्कृतीमध्ये भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये कालपरिवर्तनाच्या निमित्तानं उत्सर्पिणी आणि अवसर्पिणीच्या चौथ्या काळामध्ये, ज्याला आपण दुष्मा सुषमा काळ ह्या सैद्धांतिक रूपानं देखील ओळखतो,
अशा त्या काळामध्ये 63 शलाका पुरुष होतात आणि त्यानंतरचा जो दुष्मा काळ असतो, ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये पंचम काळ म्हणतो, अशा पंचम काळात ही रत्नत्रयधारी दिगंबर साधू होतात. या वर्तमानातल्या अवसर्पिणी काळाच्या पंचम कालामध्ये देखील 5 श्रुतकेवली मुनिराज झाले. त्यांच्यानंतर अंगपूर्वांचे ज्ञाते अनेक साधक झाले. त्यानंतर अवसर्पिणी आणि हुंडा अवसर्पिणी काळाच्या प्रभावाने ती ज्ञानाची, साधनेची, तपस्येची गंगा आटत गेली आणि तदनंतर मध्यंतरीच्या काही शतकांमध्ये जुलमी सत्तेपुढं, अन्यायकारी राजसत्तेपुढं हा धर्म विलक्षणरित्या घसरणीला लागला. या संस्कृतीचं फार मोठं क्षरण झालं आणि या धर्म, समाज आणि संस्कृतीला कोणीही वाली राहिला नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण ज्यांच्या प्रती नतमस्तक आहोत, ज्यांच्या असामान्य पुरुषार्थामुळं, असाधारण पराक्रमामुळं आज ही श्रमण संस्कृती संपूर्ण विश्वाची मार्गदर्शिका आणि अनुक्रमणिका बनलेली आहे, असे चारित्र्य चक्रवर्ती आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या अपरंपार उपकारामुळं आज हा श्रमण धर्म या भारतीय वसुंधरेला अलंकृत करतो आहे, तिची शोभा वाढवतो आहे. त्याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आचार्य देव शांतीसागरजी महाराजांच्या चरणकमली जात आहे. परंतु संस्कृत नीतिकारांनी आणखीन एक सुभाषित सांगितलं. ते म्हणतात, योजकस तत्र दुर्लभ. ऐकू येते ना सर्वांना? कंटाळा आलंय का? नक्कीच. संस्कृत नीतिकारांनी आणखीन एक सुक्ती सांगितली, एक नीती सांगितली. योजकस तत्र दुर्लभ. या जगामध्ये अनेक प्रकारच्या योग्यतेनं भरलेली असामान्य प्रतिभावान माणसं तर आहेत, पण त्यांच्या प्रतिभाला पारखून, त्यांच्या योग्यतेला ओळखून, त्यांच्यामध्ये असणाऱ्या अचाट सामर्थ्याला समजून उमजून घेऊन, त्यांना पुढं सरसावून, त्यांचं मार्गदर्शन स्वीकारून, त्यांना शरण जाऊन त्यांच्या पदचिन्हावरती चालण्याचा पुरुषार्थ करणारे आणि मनाची उदार मनोवृत्ती घडवणारे लोक या धर्तीवरती फारच कमी. आणि तशांपैकी समडोळीतल्या असणाऱ्या त्या महान पूर्वजांनी 15-16 जणांनी, समडोळी आणि आसपासचे लोक आणि त्यातही शांतीसागरजी महाराजांचे शिष्य मुनिश्री नेमिसागरजी महाराज पुत्तूरकर यांची अग्रगण्य भूमिका आणि त्या 15-16 लोकांनी सिंहाचा वाटा उचलून सर्वांचं नेतृत्व करून समाजाला सोबत घेऊन मुनिवर श्री शांतीसागरजी महाराजांना त्या उच्च आसनावरती विराजमान केला. तोच आजचा दिवस, तीच आजची तिथी. त्यावेळी आपण तो प्रसंग पाहायला नव्हतो, पण आज त्या प्रसंगाचं स्मरण आणि त्याची कीर्ती पताका उंचवण्याचं सौभाग्य आपल्याला लाभलं. हेही काही कमी नाही, कारण आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. आपल्यासारखे पुण्यवंत पुण्यश्लोक जीव आपणच आहोत. कारण आज समडोळेने आसपासच्या गावांमध्ये भरपूर जीव आहेत, पण या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य फार थोड्यांना लाभलं. हे पूर्वकृत पुण्याच्या उदयामुळं, पूर्वकृत धर्मपुरुषार्थामुळं आज हे सगळं आपल्याला लाभलेलं. समडोळी निवासी लोकांनी अनेक कष्ट घेऊन, अनेक अडचणीतून मार्ग काढून, कारण त्या सगळ्या गोष्टीचा आढावा मी समडोळीकरांना सांगण्याची काही गरज नाही, परंतु समडोळीच्या बाहेरून आलेले जे काही लोक आहेत त्या लोकांना त्या पार्श्वभूमी माहीत नाही आहेत. 2024चा आमचा चातुर्मास 12 जून 2024 रोजी निमशिरगाव या ठिकाणी घोषित झाला. किती ऐकायला लागलं? बहुतेक 11 जून असेल. 11 जूनला श्रुतपंचमी होती. 11 जून 2024 रोजी निमशिरगाव या ठिकाणी समडोळीला या पूजनीय धर्मसागरजी महाराज सहसंघाचा चातुर्मास पूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराजांच्या आज्ञेने संपन्न होणार आहे, ही घोषणा झाली. पण ही घोषणा 11 जून 2024 रोजी निमशिरगाव या ठिकाणी जरी ऑफिशियल झाली असेल, औपचारिक जिला म्हटलं जाऊ शकतं, परंतु या चातुर्मासाची पार्श्वभूमी 2017चा चातुर्मास मध्य प्रदेशातील संस्कारधानी जबलपूरच्या लारडगंज येथील चातुर्मासापासून निर्माण होत चालली होती. आणि या नगरीचे नगरगौरव आदरणीय, श्रद्धेय, पूजनीय, वंदनीय आणि ज्यांच्या तपस्येमुळं चारित्र्य चक्रवर्ती आचार्य देवांचं स्मरण व्हावं असे अभिनव शांतीसागरजी महाराज, जे आचार्य सन्मती सागरजी महाराजांच्याकडून दीक्षित शिक्षित होते, जे याच धरतीचे भूषण, याच भूमीचे भूमिपुत्र, त्यांनी आम्ही सर्वांनी एक योजना बनवली. आणि त्या योजनेच्या अंतर्गत या समडोळीमध्ये 2017 पासून 2024चा शताब्दी महोत्सव कसा साजरा करायचा याचा विचार 2017 पासून चालू होता.
जबलपूर, भोपाळ, जयपूर, किशनगड आणि भिलवाडाचा चातुर्मास केल्यानंतर 2021चा चातुर्मास केल्यानंतर त्या चातुर्मासानंतर जो थंडीचा मोसम चालू झाला, थंडी सरल्यानंतर मी, प्रशांत सागरजी आणि शांती सागरजी तिघेही आचार्य वर्धमान सागरजींची आज्ञा, धर्मसागरजींचे आशीर्वाद, गुरुदेवांची स्वर्गातून प्राप्त होणारी कृपानुकंपा या सगळ्यांच्या बळावरती आम्ही एक रूपरेषा आखली होती की त्या 21च्या चातुर्मासानंतर हिमालयात जाऊन बद्रीनाथामध्ये असणारी जी आदिनाथ भगवंतांची मूळ प्रतिमा आहे त्या मूळ प्रतिमेचं दर्शन घ्यावं आणि हिमालयातून उतरून समडोळीकडे यावं. पण दैव दुर्विलास हा होता की तो स्वप्न, ते इंद्रधनुष्य अचानक भंग पावलं आणि श्रद्धेय मुनिवर श्री शांती सागरजी महाराजांची अकल्पितपणे परंतु अत्यंत भद्रपरिणामपूर्वक, अत्यंत जागृतीपूर्वक, जागृती शब्दसुद्धा ज्यांच्या जागृतीसमोर लज्जित झाला पाहिजे इतक्या आनंदपूर्वक ज्यांनी मृत्यूला सुद्धा महोत्सव रूप प्रदान केलं असा तो समाधी सोहळा 20 जानेवारी 2022 रोजी मध्य प्रदेशची धर्मप्राण नगरी सिंगोली या ठिकाणी झाली. काय योगायोग आहे, कुठं समडोळी आणि कुठं सिंगोली. समडोळी जन्माला आलेला माणूस सिंगोलीमध्ये मृत्यू समाधी मरणास मृत्यू महोत्सवास प्राप्त होतो. ह्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. आज आम्ही इथं आहोत, उद्या कुठं असू काय माहीत नाही आहे. जीवनाची ही नश्वरता, जीवनाची ही क्षणभंगुरता आणि या घटनातून जीवनाला वैराग्याच्या पथावरती वाटचाल करण्याची जी प्रेरणा प्राप्त होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या समाधीनंतर मात्र बद्रीनाथला जायचे भाव तर राहू द्या, तिथल्या तिथं आम्हाला महावीरजी जवळ होतं. जहाजपूरचं मंदिर फार विख्यात आहे म्हणतात, ते अगदी 20-25 किलोमीटरवरती होतं. पण शांतीसागर महाराजांच्या अकल्पित जाण्यानं, अकस्मात समाधी मरणानं कुठंही जाण्याचे भाव उरले नाहीत. आणि त्यातच आचार्य वर्धमान सागरजी आणि धर्मसागरजी महाराजांची आज्ञा मिळाली की आता तुम्ही परत यावं. आणि मग ओढ लागली ती या संघाच्या दर्शनाची. परत आलो. परत आल्यानंतर 2022 सालपासून जे आज तागाय तिथं घडत आहे, समडोळी वाशी सगळे त्याचे साक्षीदार आहेत. चातुर्मासापूर्वी 2022च्या मे महिन्यापासून भिलवडी शिवाजीनगरच्या पंचकल्याणकानंतर इथं येऊन जे उपक्रम राबवले होते त्याच्यानंतर आणखीन बरेच चढ उतार झाले. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लक्षात आहे का नाही? ऐकायला लागलं? पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं. सगळ्यांनीच आशा सोडली होती. इतक्या नाना प्रकारच्या अडचणी, नाना प्रकारचे विकल्प, अनेक प्रकारच्या समस्या. आणि तदनंतर मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो, 11 जून 2024 रोजी निमशिरगावमध्ये चातुर्मासाची घोषणा, या चातुर्मासाची निमशिरगावमध्ये झाल्यानंतर सुद्धा समडोळीतलेच एक सज्जन म्हणाले होते, काही झालं तरी धर्मसागरजी, विद्यासागरजी महाराज समडोळीत चातुर्मासला येणार नाहीत. अशी परिस्थिती होती. ऐका लागला? चॅलेंजिंगच्या भाषेमध्ये, आव्हानाच्या शब्दामध्ये हे उल्लेख केला होता की इथं धर्मसागरजी, विद्यासागरजी महाराज चातुर्मासला येणार नाहीत. इतकी विषम परिस्थिती होती. परंतु आमच्या गुरुदेवांनी आम्हाला एक मंत्र दिला. आमच्या भाग्यविधात्या सन्मती सागर आचार्य देवांनी आम्हाला एक सूक्ती सांगितली, ती म्हणजे ज्ञानी याच्या पालखीचे आम्ही सारे खांदेकरी. पालखीला खांदा देतात की? ज्ञानी याच्या पालखीचे आम्ही सारे खांदेकरी. उधळू फुले प्रकाशाची अंधाराच्या वाटेवरी. उधळू फुले प्रकाशाची अंधाराच्या वाटेवरी. अंधारलेल्या रस्त्यावरती सुद्धा ज्ञानाची फुलं, प्रकाशाची फुलं उधळण्याची कला पूज्यपाद गुरुदेव सन्मती सागर आचार्य देवांनी आपल्या शिष्यांना प्रदान केली. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा चातुर्मास सानंद संपन्न होत आहे. चातुर्मासाचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, पण तो बोनस आहे. दसरा आज झाला, दिवाळीचा बोनस म्हणून राहिलेले दिवस आपण समजून घ्यावेत. परंतु हा चातुर्मास आमच्या दृष्टीनं तर आमच्या सर्व चातुर्मासांपैकी एक दैदिप्यमान आणि आनंदमयी चातुर्मास झाला. एवढ्यासाठी नव्हे की इथं मोठमोठे कार्यक्रम झाले, मोठमोठे समारोह झाले, मोठमोठे सोहळे पार पडले. या कारणास्तव हा चातुर्मास दैदिप्यमान नाही, तर या कारणास्तव हा चातुर्मास दैदिप्यमान आहे की ज्यांच्यामुळं ही सृष्टी बहरलेली आहे, ज्यांच्यामुळे ही दृष्टी हजारो लाखोंना प्राप्त झालेली आहे, त्या महामहिम महाश्रमण शांतीसागर आचार्य देवांच्या या सोहळ्यामध्ये आम्हालाही सहभागी होता आलं. म्हणून हा चातुर्मास झळकत्या कोहिनुराप्रमाणे दैदिप्यमान वाटतो आहे. हा चातुर्मास संपन्न झाला. याच्यामध्ये अनेक लोकांनी पुढं ज्यावेळेला इथून आम्ही निरोप घेऊ त्यावेळीही निरोपाच्या प्रवचनामध्ये या गोष्टींचा ओझरता उल्लेख करूच. पण आज जो उत्सव या ठिकाणी आहे, हा दसरा या ठिकाणी साजरा केला जातो आहे. दसरा तर दरवर्षीच येतो का नाही? काय येत नाही? तर कर्जी काही
ಅತ್ರಾಗ ಬಿ ಹಸಿ ಖಾರ ಹಾಕಿನೂ ತರಗ ಕರ್ಜಿಕಾಯಿದಾಗ ಎಳ್ಳಿನೂ ಕರ್ಜಿಕಾಯಿ ಲಿಸ್ಸಾದು ಕರ್ಜಿಕಾಯಿ ನಾನಾ व्हरायटी ಹಾಂ ಯಾನ್ ಅದಕ್ಕೇನು ಮಾಪು ಏನು ಹಿಶೋಬ್ ಯಾನ್ ಹಾಂ ಏನ ಹಾಂ ಖವೇದು ಕರ್ಜಿಕಾಯಿ ನೋಡ್ರಿ शांती विद्यात खवा आहेत आदबीमध्ये साधे खवे ಇಲ್ಲ दसरा आणि दिवाळी तर दरवर्षी येतो जातो दसऱ्याच्या दिवशी बनणारे गोडधोड मिष्ठान्न पदार्थ तर आपण दसऱ्या दिवशी आणि आधीमध्येही त्याचा स्वाद घेऊ शकतो पण या शांती रसाचा स्वाद या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं या चातुर्मासामध्ये जो आपण घेतलेला आहे तो अलौकिक आणि विलक्षण आहे त्याला कोणत्याही स्वादाची उपमा देता येत नाही असा हा आनंद सोहळा असा हा महान शताब्दी महोत्सवाचा सोहळा परंतु आज खेद आणि खंत वाटते आहे की आमचे पूजपाद गुरुदेव सन्मती सागर आचार्य देव या ठिकाणी हवे होते श्रद्धेय मुनिवर श्री शांती सागरजी महाराज या कार्यक्रमास या सोहळ्यास पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित हवे होते श्रद्धेय ब्रह्मचारी वसंत दादांच्या सारखे विभूती आज या ठिकाणी अवश्य हवे होते आणखीनही बरेच आमचे स्नेहपात्र स्नेही जीव या ठिकाणी ज्यांनी अवेळी गमन केलं अशा जीवांचं इथं असणं फार गरजेचं होतं पण आपल्याच पुण्याचा उदय क्षीण झाला होता म्हणून त्यांचं अवेळी इथून जाणं झालं कर्मसिद्धांतापुढं आणि कर्माच्या उदयापुढं कोणाचं काहीही चालत नाही असं एका अपेक्षेनं शास्त्रामध्ये नमूद आहे हा सोहळा हा चातुर्मास या ठिकाणी होतो आहे परंतु या चातुर्मासामध्ये हा चातुर्मास करत असताना करणाऱ्यांना किती अडचणी आल्या आम्ही या ठिकाणी समडोळीत 21 जुलै 2024 रोजी ज्यावेळेला आलो रविवारी त्याच्या अगोदरपर्यंत या चातुर्मासचं आयोजन संयोजन करणारी जी चातुर्मास कमिटी आहे त्यातल्यात कोणाचंही नाव मी घेऊ इच्छिणार नाही कारण इथं लकव्यानं आणि पोलिओनं ग्रस्त असणाऱ्या छोट्या मुलांच्या पासून पैलवानकीमध्ये आखाडा गाजवलेल्या लोकांच्यापर्यंत सर्वांचं योगदान आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत निर्धनापासून धनवानापर्यंत स्त्रीपासून पुरुषापर्यंत सर्वांचं योगदान आहे कोणाचंही एकाचं नाव घेणं आणि एखाद्याचं विस्मृत होणं हे अन्यायकारक ठरेल जाणून बुजून नसलं तरी सुद्धा अनुल्लेख हा एखाद्या मरणासमान एक वेळी भासत असतो तर या चातुर्मासामध्ये कोण किती किती कष्ट घेतले त्याचं वर्णन करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही ज्यावेळेला चातुर्मासाची घोषणा झाली आणि मुनिसंघ इथं येऊ शकत नाही आव्हानात्मक भाषा उत्पन्न झाली त्यावेळेला आयोजकांची धाबे दणाणली होती पाय लटपटत होते आणि थंडी नसताना सुद्धा त्यांच्या अंगावरती गांगरून काटे उभा राहिली होती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हिम्मत बांधून पूज्य मुनिवर श्री धर्मसागरजी महाराज आणि सहसंघाच्या पवित्र सानिध्यामध्ये आणि महाराजींच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनाखाली हा चातुर्मास आनंदानं संपन्न झाला होतो आहे कदाचित तुम्हाला आनंद आला असेल नसेल मला माहिती नाही आहे पण आम्हाला तर खूप आनंदाचा अनुभव या चातुर्मासामध्ये करायला मिळाला तुम्हाला कदाचित दुःखही झालं असेल कदाचित आनंदही झाला असेल ते तुमचं तुम्हीच जाणा त्या बाबतीत मी काही सांगू शकणार नाही पण काय झाले दुःख झाले खरोखर आनंद झाला मनापासून झाला का जबरीनं झाला खरोखर मनापासून आनंद झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण सर्वजण आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत जसं देशामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका काही टप्प्यांमध्ये होत असतात तसं चातुर्मासाचे अनेक टप्पे होते त्यातले सगळे टप्पे संपलेले आणि आता शेवटचा एक टप्पा राहिलेला आहे तो म्हणजे निर्वाण लाडू आणि त्याच्यानंतर होणारं सिद्धचक्र विधान तेही संपन्न होईल दिवस जात आहेत तसे तेही दिवस निघून जातील काही काळानं आपणही निघून जाऊ परंतु राहतील त्या आठवणी आज आपल्या मराठी साहित्यकारांनी सांगितलेली एक गोष्ट आठवत आहे गेले ते दिवस राहिल्या त्या समडोळीकरांनी दिलेलं प्रेम त्यांनी दिलेली आपुलकी त्यांनी घेतलेली काळजी आणि तळ हातावरच्या फोडाप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला जपते त्याप्रमाणे त्यांनी जो आम्हाला सर्वांना जपलेला आहे याबद्दल आपले उपकार आपले ऋण आमचा संघ कधीही विसरणार नाही कारण 25 तारखेच्या कार्यक्रमामध्ये ऑगस्ट महिन्यात जे या ठिकाणी पूजा झाली होती त्यावेळेला बऱ्याच गावांच्या योगदानाबद्दल मी बोललो होतो पण समडोळीवाले कुठंतरी म्हणले होते महाराज सगळ्यांच्या बद्दल बोलले समडोळीबद्दल काय बोललेच नाहीत मी सांगितलं होतं तुम्हाला पुढं सांगतो म्हणून समडोळी इतर सगळ्या गावांची आमच्याबद्दल आपुलकी आहे आणि ती आपुलकी एका शब्दावरती इतर गावातले लोक कसे धावत आले हे काल आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे पण माझ्या शब्दामुळे ती ताकद नाही आहे सन्मती सागर महाराजांचं ब्रँड वरती लागलेलं आहे म्हणताना त्या शब्दाला काहीतरी किंमत आहे ही सगळी कृपा त्या परमपूज्य गुरुदेवांची आहे
पण समडोळी नेमकं आमच्या संघामध्ये कुठं बसते, तर समडोळी म्हणजे आमच्या संघाची एक दिव्य भव्य अशी वाटिका आहे. आणि त्या वाटिकेमध्येही रत्नांचं कोंदण असणारा एक रत्नाचा करंड म्हणजे समडोळी आमच्या संघासाठी आहे. कारण याच समडोळीमध्ये आमच्या गुरुदेवांची क्षुल्लक दीक्षा झाली. याच समडोळीमधून आमच्या संघाला एक असा चमकता हिरा सापडला की ज्याच्या प्रकाशामध्ये चारित्र्य चक्रवर्तींचं दर्शन आम्हाला अपेक्षेप्रमाणे थोडंफार का होईना घडत होतं. असं हे समडोळी नगर म्हणजे आमच्या संघाला लाभलेलं एक रत्न करंड आहे ही समडोळी नगरी. पण या समडोळीमध्ये जे कार्य झालं आचार्य शांतीसागर महाराजांच्या पदारोहणाचं, एक श्लोक मला त्या प्रसंगानं आता आठवतो आहे. कदाचित शांतीसागर गौरव गाथेमध्ये मी तो सांगितला असेल, पण आज तो प्रासंगिक वाटतो आहे. संतांची महिमा काय, तर एका संस्कृत नीतिकारांनी सांगितलं, गंगा पापम. भाषा आज सगळ्यांना आहे काय, गावातल्यांना पण सगळ्यांना आहे, फक्त मसरांचा भरडा तेवढाच भेजवायचा. बरं, ऐका लागलाय, कंटाळा आलाय. एका संस्कृत नीतिकारांनी सांगितलं, गंगा पापम शशी तापम. ऐका लागलाय, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्प तरुस्तथा. अनेकदा सांगतो, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्प तरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरती संत महोदय. पापम तापम च दैन्यम च हंती संत महोदय. असं वेद पुराणामध्ये म्हटलं जातं, वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलं जातं की गंगामध्ये स्नान केल्यानंतर पापाचं हरण होतं. पण आमचे आचार्य महाराज नेहमी म्हणायचे, गंगेत स्नान केल्यावरती पाप धुवून झाला, ते पाप काय चमड्यावरती बसलेलं आहे, पायाला चिखल लागला आणि पाण्यानं तो धुवून गेला, तसं पाप चमडीला लागलेला आहे आणि गंगेच्या पाण्यानं तो धुवून गेला, असं म्हणण्यास जागा निश्चितच नाही. परंतु त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गंगा पापम शशी तापम, चंद्र जो आहे तो तापाला अर्थात दाहाला दूर करतो आणि कल्पतरू दैन्यतेला दीनतेला गरिबीला दूर करतो. पण संत ही अशी निधी आहे, संत ही एक अशी शक्ती आहे की जे पाप ताप आणि दैन्य ह्या सगळ्यालाच हरणारं सैन्य त्यांच्याजवळ आहे. असे शांतीसागर आचार्यदेव जे संतांचे महासंत होऊन गेले, ज्यांना आचार्य पद आपल्या गावातल्या पूर्वजांनी प्रदान केलं, आम्ही त्यांना आचार्य पद दिलं. या बाबतीत आपल्याला अहंकार असता कामा नये, पण त्या बाबतीतला अभिमान आपल्या छातीमध्ये ठासून भरलेला असला पाहिजे आणि आपली छाती त्या दृष्टीनं 56 इंचापेक्षा जास्त फुगलेली आणि स्वाभिमानानं ताठलेली असली पाहिजे. आपण त्यामुळं ताठ मानेनं जगायचं, पण ताठून कधी वागायचं. म्हणा की एकदा, ताठ मानेनं जगायचं पण ताठून कधी वागायचं नाही. असा हा चातुर्मास, असा तो शताब्दी वर्ष सोहळा, 100 वर्षापूर्वी घडलेली ती ऐतिहासिक घटना. पण आज काही गोष्टी मी या ठिकाणी उलगडू इच्छितो. त्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं या समडोळी नगरीमध्ये पूज्य मुनिश्री धर्मसागरजी महाराज, निर्यापक श्रमण धर्मसागरजी महाराज, जे आमच्यासाठी गुरुतुल्य आहेत, जणू गुरुच आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुम्ही आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलून थोडंफार हालचाल करत राहील. अनेक स्मरणीय सोहळे, धार्मिक आयोजनं या ठिकाणी झाली. आणि ते आयोजन करत असताना, ते कार्य करत असताना, काल आपल्या समडोळी नगरीमध्ये दुपारच्या सत्रामध्ये जो पूजेचा सोहळा झाला आपण सर्वांनी पाहिला. आणि सायंकाळीन सत्रामध्ये आपल्या गावातल्या पात्रांच्या बरोबरच एक महापात्र, ज्यांनी महापात्राची भूमिका निभावली, असे श्रीमान राजेंद्र जैन उमरगा यांचं कार्य, यांचं कौतुक, यांची कला आणि प्रतिभा याच्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही आहेत. काल त्यांनी ज्या ज्या भूमिका उठवल्या, सत्यवतीच्या असू द्या, शांतीसागर महाराजांच्या असू द्या, आणि ज्या ज्या भूमिका त्यांनी वठवल्या आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकली पहिल्यांदा त्यांनी केशलोच केलं होतं. त्याच्या आधी कधी केशलोचचा अभ्यास होता, सराव होता, त्यांनी ते झेललं होतं, त्याचा त्यांना अनुभव होता, म्हणून त्यांना काही त्रास झाला नाही असं नाही. पहिल्यांदा त्यांनी केशलोच केलं. ऐका लागला, गडबड झाल्या. महाराजजी आणखीन एक 10-15 मिनटं परवानगी. महाराजजी मोठ्या मनाची आहेत. आज परवानगी दिली म्हणून नव्हे, मोठ्या मनाचे आहेत म्हणून त्यांनी परवानगी दिली. आणि प्रत्येक वेळीच असं होतंय, ते नेहमीच म्हणतात, बाजार ओलगल्यानंतर माझ्यावर नंबर येतो. कारण आम्ही अगोदर शेंड मारतोय, नंतर बुडकात येणार राहत. काल जे महानाट्य या ठिकाणी झालं,
ते महानाट्य घडवत असताना सुरुवातीच्या मंगलाचरणाच्या गीतामध्ये जे एडिटिंग करून अनिकेतनी त्याच्यामध्ये आणि क्षितिज वगैरे या लोकांनी आणि आपल्या गावातले शीतल वगैरे ज्यांनी ज्यांनी त्यामध्ये कार्य केलं, फार मोठं योगदान त्या लोकांचं राहिलं. त्या गाण्यातल्या वाक्याबरोबर समोर स्क्रीनवरती दृश्य दिसावं हे आयडिया जशी मी मांडत गेलो आणि त्यांनी त्याला रूप देत गेले. आपल्या गावातल्या तरुण मुलांनी जे टेक्नॉलॉजीमध्ये चांगले अभ्यासत आहेत त्यांनी त्यांना त्यामध्ये सहकार्य केलं. पण हे सगळं करत असताना मला 2 चिंता होत्या. कोणत्या 2 चिंता? त्यापैकी पहिली चिंता जी थोडी कमी होती. राजेंद्र जैनना मी म्हणत होतो की अण्णा, तुम्ही केशलोच करून घेतो म्हणताय, चांगली गोष्ट आहे, पण सुरुवातीला फक्त पुढं दाखवण्यापुरते एवढेच केश ठेवा आणि मागचे वस्त्रेनं स्वच्छ करून घ्या. कारण स्टेजवरती तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही तिथून हल्ला गडबडला तर सगळंच कोलॅप्स होणार. पण राजेंद्रजी एवढंच म्हणत राहिले, महाराजजी तुम्ही फक्त डोक्यावरती हात ठेवायचा आणि मी केशलोच करून घ्यायचं, हे माझा तुम्हाला दिलेला विश्वास. आणि काल मी वरून ते दृश्य पाहत असताना अटल लॅबमध्ये टेस्टिंग होतं आहे. आम्ही त्या लॅबमध्ये बसून राजेंद्रजींचं टेस्टिंग केलं. अटल लॅबमध्ये पुद्गलावरती टेस्ट केलं जातं, आम्ही राजेंद्रजींचं टेस्ट त्या ठिकाणी, टेस्ट म्हणजे चव म्हणशील. आणि ज्या वेळेला केस उखडले जात होते आणि 2-2 माणसं एक्सावेटर सारखे लागले होते सुभाषांना, आणि ते करत असताना देखील कधीही त्या गोष्टीचा अभ्यास नसणारा हा व्यक्ती, अंतरंगातून शांतीसागरांची भूमिका नाटकामध्ये मला निभावता यावी हे माझं भाग्य असं समजून त्या डोहात उडी मारलेला हा कृष्ण त्या केशलोचाच्या सत्व परीक्षेमध्ये, अग्नी परीक्षेमध्ये असा बसला होता. मला त्यांचा चेहरा संपूर्णपणे त्या ठिकाणी स्पष्ट दाखवण्यात येत होता. चेहऱ्यावरची एक रेष सुद्धा वेदनेनं बदलत नव्हती. जणू काही एक वितरागी संतच त्या ठिकाणी प्रॅक्टिकली केशलोच करून घेतला. हा सोहळा पार पडला. हा पार पडत असताना आणि याचं संयोजन आयोजन करत असताना एक मत मी मांडलं, आणि कोणतंही मत मांडू दे, आमच्या गावातल्या लोकांनी कोणतंही माझं मत महाराज हे काय जमण्यासारखं नाही असं कधीच म्हटले नाही. आणि दुसरी गोष्ट, मी मोठेपणा सांगत नाही, पण न जमण्यासारखं मत मी ना इथं मांडतो ना कुठंच मांडतो. जे जमेल आणि सत्यात आणि संकल्पनेत उतरवता येईल तेच मांडण्याचा प्रयत्न गुरुदेवांच्या कृपेनं करत असतो. पण ह्या नाटकामध्ये जे 100-125 लोकांनी कार्य केलं त्या बाबतीत माझं एक मत होतं, या चातुर्मासामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या 100च्या 100% सर्वांना जरी स्टेजवरती आणता येत नसेल तर प्रतिनिधी म्हणून का होईना जास्तीत जास्त लोकांना आपण सत्कार करायचं राहू द्या, पण शांतीसागरांच्या जीवनचरित्रातली एक भूमिका द्या, म्हणजे त्यांच्या कष्टाची पोचपावती दिल्यासारखं होईल. हे मत मांडलं, प्रेरणा दिली, सर्वांनी त्याला दाद दिली आणि कालचा सोहळा आपण सर्वांनी पाहिला. पण त्यातल्या पहिली भीती, राजेंद्रजींना केशलोच पेलवेल काय, पण आता मला विश्वास झाला आहे केशलोचच नव्हे, मुनी पदसुद्धा ते समर्थपणाने पेलतील आणि भविष्यात लवकरच त्यांनी ते स्वीकार करावं असं आमच्या संघाच्या वतीनं आम्ही त्यांना आशिषित करतो. पहिली भीती त्या केशलोचची होती. दुसरी भीती, काल मी नाटक बघण्यापेक्षा ढगाकडे जास्त बघत होतो खिडकीतून. चेष्टा नाही ना, इथं महाराजांच्या चरणाला हात लावून सांगायला लागलो. माझ्याजवळ जे कोणी होते, SN सर होते, महावीर भैया होते, श्रेनिक सकळे आणि कोण जे कोणी होते, जिनेश पाटील नांद्रे वगैरे, त्या सगळ्यांना मी सारखं विचारत होतो, नेटवर काय दाखवा लागले बघा रे बाबांनो. आणि एकट्याला बाहेर पाठवणार, जावा तिथं बाहेर जाऊन त्या गच्चीवरनं वरती काय दिसायला लागले बघा, कारण मधी जशी वीज चमकली तसं माझ्या हृदयात लख व्हायचं. चेष्टा करायला लागलो ना, कारण कालचा सोहळा महानाट्याचा घडवून आणूपर्यंत रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत जे रक्त जाळलं होतं ते रक्त सार्थक होणार का त्याची माती होणार त्याची भीती होती. पण निसर्ग राजानं एवढी साथ दिली, निसर्ग राजानं एवढे उपकार केले, त्या उपकाराबद्दल त्या निसर्ग देवतेचाही मी ऋणी आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक कोंदणामध्ये रत्न बसावं अशी एक घटना घडली. तुम्ही सगळ्यांनी ती अनुभवली आणि मी ऐकली. ज्या वेळेला राजेंद्रजी शांतीसागरांचं रूप धारण केलेले असताना आचार्य पद ज्या वेळेला त्यांना शालिनी पाटील मळ्यामध्ये दिलं जात होतं, त्या स्टेजवरती त्याला शालिनी पाटील मळा बनवलं होतं आम्ही त्यावेळेला, शांतगोंडा नरसगोंडा पाटील. आणि त्यावेळी सिंहासनावरती आरूढ होण्यासाठी ज्या वेळेला रावजी सखाराम दोशी अधिकांचा रूप धारण केलेले, भोजगोंडा तात्या पाटील चिट्टेंचं रूप डॉक्टर सुहास शहानी धारण केलं होतं, अशा सगळ्या लोकांना, आम्हाला सहकार्य करणाऱ्या लोकांना, सावकरदादा वगैरे सर्वांना, राजू पाटील वगैरे सर्वांना, आमच्या संघाचे जे एक बाह्य गृहस्थ आणि श्रावकांच्या रूपानं जे एक आमच्या संघाचे भौतिक आधारस्तंभ आहेत
त्यांनाही त्यांच्या कार्याची पोचपावती मिळावी. असे बरेच आधारस्तंभ आहेत, पण सर्वांना तिथं स्तंभ उभे करण्यासाठी स्टेजवर जागा कमी पडत होती. पुढच्या कुठल्या स्टेजवरती आम्ही दुसरीही खांब उभी करणारच आहोत. पण हे करत असताना ज्या वेळेला राजेंद्रजी शांतीसागर या भूमिकेमध्ये असताना आणि या मान्यवरांनी त्या काळातल्या लोकांची भूमिका धारण करून त्यांना निवेदन केलं आणि ते निवेदन झाल्यानंतर जेव्हा मुनिवर शांतीसागर म्हणून राजेंद्रजी सिंहासनावरती बसले, मेघराजानं सुद्धा त्यांचा दीक्षाभिषेक, आचार्य पदाचा अभिषेक केला. 4 थेंब त्यावेळेला पडले. पाऊस येतोय का ही आशंका होती, पण 4 थेंबांचा आचार्य पट्टाभिषेक त्या मेघराजानं केला आणि तोही थोड्या काळासाठी विराम घेतला. आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लगेच नव्हे तर लोक वाटेत अडकून पडू नयेत म्हणून सगळे घरात पोचल्यावरती त्या पर्जन्य राजानं या आपल्या वृष्टीनं धरतीला शांत करून टाकलं. हे कृपा कशाची, हे महात्म्य कशाचं, कशामुळं घडलं हे सगळं? तर समडोळी गावात असणाऱ्या सर्वसामान्यांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वांचीच भावना याच्यामध्ये लागली होती. ह्या नाटकामध्ये रूप प्रदान करत असताना, भूमिका प्रदान करत असताना कोण काय करायचं याची चर्चा आमची चाललेली असताना कोण कोण काय काय करायचं, रावसाहेब ढोले लिंबू कापाशी, कन्नड बघा यांचं, लिंबू कापाशी म्हणा. हां, हे सगळी पात्र भूमिका सगळे त्या ठिकाणी फिक्स करत असताना एक नाव मी घेतो आहे ते इतरांचा अनुल्लेख करण्यासाठी म्हणून नव्हे, पण समडोळीकरांचे भाव कुठंपर्यंत पोहोचले, किती टोकाची उत्कट भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली. सगळ्या समडोळीकरांचा प्रतिनिधी म्हणून एका व्यक्तीचा, त्यांच्या भावनेचा उल्लेख मी करू इच्छितो की ज्यावेळी हे सगळं करत असताना भीमगोंडाचं पात्र, कंटाळा आलाय काय, भीमगोंडाचं पात्र कोणाला द्यायचं हे ठरवत असताना सुरुवात निर्माण झाली आणि अभय पाटील ढंग यान ढंग येतला नोड, हां यांचा ढंग यान अभय पाटील ढंग यांना भीमगोंडांची भूमिका दिली. पण भीमगोंडांचं स्क्रिप्ट मोठं होतं, वाक्यरचना भरपूर होती आणि मला ते जमेल का नाही याची त्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली. भीती एवढ्यासाठी की माझ्या कमतरतेमुळं नाटकाला गालबोट लागू नये आणि त्यांनी त्यातून मी नको दुसऱ्या कोणाला तर ती भूमिका द्या म्हणून मनाचा मोठेपणा दाखवला. आणि नंतर ज्यावेळेला सगळी पात्र भरत आली, अभय ढंग, किरण चिट्टे, संजू पाटील या सगळ्या लोकांना ज्यांनी इथं जीवाची बाजी लावून हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न केला. बापूदादांना देवेंद्र कीर्तींचा दर्जा एवढ्यासाठी दिला कारण ह्यांच्या सगळ्या चातुर्मास कमिटीचे ते खरोखरच देवेंद्र कीर्ती आहेत, अध्यक्ष महोदय, अचाट व्यक्तित्व जान दे. तर हे सगळं करत असताना ज्यावेळेला सगळ्या भूमिका ठरल्या आणि ह्या मेडक्यांनाच दोघा तिघांना काय करायचं ते राहिलं, त्यावेळेला अभय ढंगाने एक वाक्य वापरलं, ते आज मला खरोखर हृदयामध्ये एक उसळी मारून यावेसारखं वाक्य त्यांनी वापरले. महाराज, ह्या नाटकात मला कुठेही जागा नाही मिळाली तर चालेल, पण नाटक करणाऱ्यांचे कपडे जरी मला उचलून तिथंपर्यंत नेता आले तरी मी समाधान मानतो. सांगण्याचं कारण हे आहे, काल पावसानं जी साथ दिली ते ह्या उत्कट भावनांच्यामुळे, त्या पावसामुळं व्यत्यय आला असता पण पाऊस पण का थांबला, मला त्यात काही मिळालं नसलं तर चालेल, पण जे करणार आहेत त्यांचे कपडे जरी तिथंपर्यंत नेता आले, मला तेवढं जरी काम मिळालं तरी मी समाधान मानतो. इतक्या उच्च कोटीच्या भावना ज्यांनी त्याच्यामध्ये ओवाळलेल्या आहेत, त्यामुळं निसर्गाला सुद्धा स्वतःला आवर घालावं लागलं. त्याचबरोबर अनेक लोकांनी 310चा त्याग केला. फरक आहे बरं काय, चेष्टा नाही, विनोद नाही. अनेक लोकांनी ज्यांनी स्वतःचं 300-300 रुपयांचा दिवसभराचा स्टॉक संपल्यानंतर मित्रांच्याकडून मागून मावा खाण्याचं कार्य दिवसभर करायचे, त्याने अचानकपणे आपल्याच मनाच्या निश्चयानं मावा सोडला, संयम धारण केला. आणि बाबांनो, भिवू नका, भिवू नका, संयम धारण करायला भिवू नका ही उक्ती आपल्या आपल्या शक्तीनुसार चरितार्थ केली. अशा सगळ्यांच्याच मुळे हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती सोहळा साजरा झाला. म्हणून माझी दुसरी भीती होती, पाऊस काय करतोय, सगळ्यात मोठी भीती. मी कालचं नाटक खिडकीतून कमी बघितलं पण ढगाकडेच जास्त बघत होतो. सिद्धांत सागर महाराज आणि आसपासचे म्हणत होते, महाराज काळजी करू नका हो, पाऊस येणार नाही. आणि त्यांचं वाक्य ब्रह्मवाक्य ठरलं आणि पावसानं नाटकच नव्हे, सगळी लोक महाराष्ट्रात नव्हे कर्नाटकात पोहोचल्यानंतर आपलं हे कार्य या ठिकाणी सादर केलं. तर हे सगळं भावनेची शक्ती आहे. नीतिकारांनी एका ठिकाणी संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृश. या भावनेचं फळ काल आपण पाहिलं. आज या ठिकाणी एक सोहळा घडला. सकाळच्या सत्रामध्ये शांतीसागर आचार्य देवांच्या स्मारकाचं शिलान्यास, कलिकाल चक्रवर्तीची उपाधी ज्यांना आमच्या संघानं धर्मगिरीच्या पंचकल्याणकामध्ये जानेवारीमध्ये दिली होती, त्यांच्या हस्ते, अशोक पाटणीजींच्या हस्ते, की ज्यांनी आपल्या
धनकोशातून 81 लाख रुपयांची राशी या स्मारकासाठी एका शब्दावरती बहाल केली त्या अशोक पाटणीजींच्या हस्ते. डॉक्टर सुहास शहा ज्यांनी अर्थाबरोबरच परमार्थ साधण्याचा पुरुषार्थ सेवेचं व्रतच जणू काही धारण केलेलं आहे. आणि चंदू काका सराफ ज्वेलर्सचे मुख्य अतुल काका या सर्वांच्या आणि आशिका जैन कलेक्टर एका शब्दावरती सगळी लोक धावत येतात. ही गुरुदेव सन्मती सागरजींची कृपा. पण हे सगळं घडलं वर्धमान सागर आचार्य देवांचे आशीर्वाद त्यावेळेला प्राप्त होतील. पूजपात धर्मसागरजी महाराजांचं मार्गदर्शन नेतृत्व लाभेल. पण आपण सर्वांनी कंबर कसायचे. घेऊया का नको ते लोकार्पण सोहळा? कोणाकोणाला वाटते सांगा बरं? बस 1 2 2.5 पावणे 3. जरा मागची जरा ढिली दिसाली. तू कंटाळलाय? पाहुणे येतोय ते. मग पाहुण्यासनी वाटत नाही समडोळीत व्हावं म्हणून? वाटतंय महाराज, पण आम्ही हात वर करून नुसतं दाखवणार नाही, तर स्मारकाला हात भार लावणार आहे म्हणून आमचे हात खाली आहेत असं जणू त्यांना म्हणायचं असेल कदाचित. छान, चांगली गोष्ट. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय अशोक पाटणीजींचा आपण अभूतपूर्व सन्मान या ठिकाणी केला. पण त्यानंतर माझ्यावरती जे ओझं आपण टाकलेलं आहात, खरोखर मी त्यानं दबून गेलेलो आहे. ही गोष्ट समडोळीकरांनी त्यांच्या भावनेपोटी, भक्तीपोटी, श्रद्धेपोटी, आत्मीयता आणि आपुलकीपोटी जरी केली असली तरी फार मोठी जबाबदारी टाकली आहात. त्याचं वर्णनच जर करायचं झालं असेल तर तुम्ही काजव्याला सूर्याची उपमा दिला आहात, तुम्ही चार्जरला टावरची उपमा देत आहात, तुम्ही बिंदूला सिंधू म्हणत आहात. आणि जर कोणाला इथं वाटत असेल, कोणालाही, की मी हे वरवरनं बोलतो आहे, तर याला सर्वज्ञ भगवान साक्ष आहेत, हृदयात बसलेले सन्मती सागर आचार्य देव साक्ष आहेत की मी हृदयापासून बोलतो. या सगळ्या शब्दांची, या उपाध्यांची गरज नाही. तुमचं सर्वांचं निस्सीम आणि निस्वार्थ प्रेम हीच माझ्यासाठी मोठी उपाधी आहे. मोठ्या महाराजांचे आशीर्वाद, आचार्य महाराजांचे आशीर्वाद आणि माझ्या जीवनाचे भाग्य विधाते गुरुदेव सन्मती सागरजी महाराजांची अनुकंपा आणि या गुरुबंधूंची मोलाची साथ हेच माझ्यासाठी धन आहे, हाच माझ्यासाठी रत्नकोश. पण या गोष्टी आणि त्यातही मध्यंतरी जे वादळ उठलं, ऐका लागलं, फार जबाबदारीनं बोलतो आहे, पण तुम्ही तितक्याच जबाबदारीनं ऐका. भावनिक होऊन मोठा घास घ्यायला किंवा मोठी झेप घ्यायचा प्रयत्न तर चुकीचा नाही, परंतु प्रासंगिकता असली पाहिजे. आज गवताला सुद्धा भाले बनायला जास्त वेळ लागत नाही. धचा मा व्हायला कितीसा तो वेळ. कदाचित इथं जी चर्चा झाली, माईकवरती ज्याची घोषणा करण्याचा प्रयत्न केला गेला, आता कदाचित बाहेर कित्येक ठिकाणी जणू काही तेच दिलं गेलं की काय, अशा अफवांचे पेव हे फुटले असतील कदाचित. असू द्या, त्याबद्दल आपल्याला तमा किंवा भीती बाळगायचं कारण नाही. कारण ज्याला कर नाही त्याला डर असायचं काही कारण नाही. आज तुम्ही जे कार्य केलात, हे काही जे केलं आहात, 2022च्या चातुर्मासामध्ये आमच्या संघाचं शक्तिपीठ असणारं, आमच्या संघाची शक्तिस्थली असणाऱ्या धर्मनगरी शिरगुप्पी वासियांनी सुद्धा असा एक प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मी तो आग्रहानं आणि कठोरतेनं फेटाळून लावला होता. त्यांच्या भावनांना ठेच न पोहोचवता, त्यांच्या मान सन्मानाचा अपमान न करता मी अत्यंत दृढतापूर्वक त्याला फेटाळलं होतं. आणि आज तागायत मी ते स्वीकार केलं नव्हतं. 2012 सालच्या चातुर्मासामध्ये हुपरीवासियांनी सुद्धा असाच प्रयत्न साक्षात गुरुदेव सन्मती सागर महाराजांच्या उपस्थितीमध्ये केला होता. तेव्हा देखील मी ते स्वीकार केलं नव्हतं. मी तेव्हा आणि परवा स्वीकार केलं नाही याचा अर्थ मी कोणीतरी तिस्मार खान आहे, मोठा तपस्वी आहे असं मला म्हणायचं नाही. पण आज का स्वीकारावं लागलं, तर माझा नाईलाज झाला. नाईलाज एवढ्यासाठी झाला की ज्यांनी ह्या मंडपाची खांब दिसायला तर लाकडाचे आहेत, पण खऱ्या अर्थानं ज्यांनी आपला खांदाच या मंडपाचा खांब बनवलेला आहे, अशा आमच्या या गावच्या सहकार्याने, महाराज तुम्ही यात जर आमच्या भावनेची निराशा केला तर आम्ही आयुष्यात कधी मंदिराची पायरी चढणार नाही असं माझ्यासमोर प्रतिज्ञाच केली होती. म्हणताना त्यांना धर्मापासून, मंदिरापासून विमुख त्यांनी होऊ नयेत म्हणून त्यांच्या या आग्रहापोटी मी या गोष्टीला अत्यंत उदासीनतापूर्वक, अत्यंत सहजतापूर्वक, फक्त त्यांची भावना जपण्यासाठी म्हणून मी शांत राहिलो. याचा अर्थ मी स्वीकारलो असं समजू नका, पण तुमची भावना
मोडू नये आणि मंदिर आणि धर्मापासून तुम्ही शताब्दी महोत्सवाच्या कालामध्ये विमुख होऊ नये याच्यासाठी आपली भावना मी राखलेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एका गोष्टीचा आज आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं. चालेल ना आणखीन एक 5 मिनिट? बाबा 5 मिनिटं अनकोत बहुतेक ಹೊತ್ತೋದಿ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂಟಂಕಿ. डॉक्टर साहेब कन्नडमध्ये बोललो तुम्हाला काय. एक गोष्ट जी बोलत असताना, जिचं आठवण करत असताना हृदय पिळवटतं. पूज्य मोठे महाराज ज्यांनी माझ्यावरती अपार माया केलेली आहे. उत्तर भारतामध्ये विहार केल्यापासून आणि या प्रांतात असतानापासून आणि इथून तिकडं जाऊन आल्यानंतर आज तारखेपर्यंत गुरुदेवांच्या आशीर्वादाने असंख्य लोक जोडले गेले. प्रतिष्ठित, विद्वान, प्रतिभावान, पंडित सगळ्या प्रकारचे लोक आज माझ्या परिचयात आहेत, संपर्कात आहेत. महाराजजींच्या शेजारी ज्या वेळेला मी बसलेलो असतो, ही सगळी मंडळी आपापल्या सगळ्या व्यस्ततेतून वेळ काढून ज्या वेळेला अनुराग भावनेपोटी येतात, महाराजींची ज्यांचा परिचय प्रत्यक्षपणे आलेला नसतो ती येतात आणि प्रत्यक्ष महाराजींच्या समोर, माझ्याच समोर येऊन माझ्या चरणावरती डोकं ठेवतात, नमस्तो करतात, माझं गुणगान त्यांच्या समोर करतात. आणि सगळं काही करत असताना सुद्धा महाराजजी त्यांच्या चरणाच्या धुळी समान मी असताना देखील त्यांच्याच समोर त्यांच्या चरण धूळ असणाऱ्या माझी स्तुती इतर सगळे लोक करत असताना ते ज्येष्ठ असून सुद्धा माझ्याबद्दल त्यांच्या मनात नव्हे स्वप्नात सुद्धा कधी मत्सर निर्माण झालेलं नाही. हे असाधारण कार्य. आपल्या चरणाच्या धुळी समान असणाऱ्या व्यक्तीचा एवढा गौरव होत असताना सुद्धा त्या बाबतीत मत्सर होण्याऐवजी त्यांना वाटतोय की माझा गौरव म्हणजे त्यांचाच गौरव आहे. ही सामान्य बाब नाही. आमच्या संघातले सगळे साधू ते माझं कौतुक करतात म्हणून चांगले आहेत असं नाही, तर ते चांगले आहेत म्हणून माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीचं कौतुक करतात आणि कौतुकाच्या सोहळ्याला पाठिंबा देतात. ही त्यांची महानता आणि उदारता. ह्या गोष्टी वाटत्यात तितक्या सोप्या नाही आहेत. म्हणून आज पूजपाद आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या या शताब्दी महोत्सव प्रसंगी हे जे काही तुम्ही अर्पण केलेले आहात त्या गोष्टीला मी गुरुदेव सन्मती सागरजी महाराजांच्या चरणकमली अर्पण करतो. आचार्य वर्धमान सागरजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि गुरुतुल्य धर्मसागरजी महाराजांच्या चरणी हे वाहून देतो आणि ते सगळं त्यांचंच आहे अशा प्रकारे मी माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी हा शताब्दी महोत्सवाचं जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं, तुम्ही पाहिलं होतं, आपण सर्वांनी पाहिलं होतं, हे साकार करण्यासाठी जे कार्य केलेलं आहात त्याबद्दल मी अत्यंत हृदयापासून कृतज्ञ आहे. मधवांना सरांचा एक उल्लेख ओघात राहून गेला. 2011 साली 18 फेब्रुवारी 2011 साली धर्मनगरी कोथळीमध्ये आमच्या आचार्य महाराजांनी, सन्मती सागर महाराजांनी आपलं आचार्यपद ज्यावेळेला वर्धमान सागरजी आदी महाराजांना दिलं होतं त्यावेळी मी मधवांना सरांचं सूत्रसंचालन त्या ठिकाणी ऐकलं होतं. सर कुठे गेले? निघून गेले? हां. तर मधवांना सर म्हणजे श्रद्धेय ब्रह्मचारी वसंत दादा यांचे भाचे, सक्के भाचे आहेत आणि त्यांचं सूत्रसंचालन कोथळीच्या आदर्श हायस्कूलमध्ये मी ऐकलं होतं. आणि परवा या नाटकाचं संयोजन चालत असताना सूत्रसंचालन आणि प्रॉम्प्टिंग कोण करणार हा विषय चाललेला असताना सचिन उपाध्याय करतील आणि त्यांच्यासोबतच शब्द भंडाराचे जे अधिकारी पुरुष आहेत असे मधवांना सर करतील असं सहज त्या कार्यक्रमावरून मला लक्षात आल्यानंतर त्यांना आमंत्रित केल्याबरोबर त्यांनी काल त्या नाटकाला जे रूप आपल्या शब्द मोत्यांनी दिलं त्याच्याबद्दलही मी ऋणी आणि सर्वांचाच या एका शब्दामध्ये मी ऋण मानतो ज्यांनी प्रत्यक्ष परोक्ष रूपे या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं. आणि इथंच शब्दांना पूर्णांजली देऊन याच ठिकाणी थांबतो. बोलिये गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी मुनी महाराज की